म्हणजे जीवन विमा निगम, सकाळी एक अगस्ती दापके म्हणून एक कस्टमर आले होते त्यांच्या LIC वरून, आणि त्यांना कोणतरी फॉर्म पाहिजे होता. तो अर्ज होता, त्याच्यामध्ये मराठी भाषेला पर्याय नव्हता. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला. राज्य सरकारने मराठीचा प्रत्येक आस्थापनामध्ये हा मराठी भाषेचा पर्याय नाही, तो पाहिजेच. पहिला पर्याय जो असेल तो मराठी असेल. तरी सुद्धा जो त्यांचा फॉर्म आहे, तो अर्ज आहे, तो मी दाखवतो, हा पूर्णपणे इंग्रजीत आहे. याला कोणताही कुठेही याला मराठीला पर्याय नाही. बरं, एकच फॉर्म नाही, म्हणजे हा जो फॉर्म आहे हा पर्सनल स्टेटमेंट रिगार्डिंग हेल्थ, म्हणजे आरोग्याची माहिती, जो पॉलिसी होल्डर त्याच्या, आणि हा दुसरा जो आहे तो फॉर्म ऑफ रिसिप्ट फॉर सरेंडर व्हॅल्यू ऑफ पॉलिसी. हे दोन्ही फॉर्म मराठीमध्ये नाही आहेत, त्याला मराठीचा पर्याय नाही. मग ग्राहकांनी इकडे त्यांना कोण मार्गदर्शन करणार, आणि त्यांना मराठी कळतच नाही, त्याच्यात इंग्रजी कळत नाही, त्यांनी काय करावं, हा आमचा प्रश्न आहे. आणि दुसरं, जर सरकारचा नियम आहे, अधिनियम झालेला आहे, तर LIC मराठी भाषेला का डावलते? यांचं असं म्हणणं आहे की हे डिव्हिजन ऑफिसमधून फॉर्म आलेले आहेत. मला डिव्हिजन ऑफिसची माफी पाहिजे, डिव्हिजनल मॅनेजरने यावी, आणि इथे लिखित स्वरूपात माफी महाराष्ट्र मागे, आमचीच नाही, संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. कारण हे प्रत्येक वेळी होतं. काल तुम्ही बघितलं एअरटेलच्या गॅलरीमध्ये काय झालं. प्रत्येक ठिकाणी जर मराठी भाषेला असं डावलणार असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, मुंबईचं अस्तित्व आणि मराठी अस्तित्व याच्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. ही आमची भूमिका, आग्रही भूमिका आहे, आणि LIC नाही, प्रत्येक आस्थापनाला मानायलाच लागेल. कॅमेरामॅन कमलेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.